ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. मैत्रेयु विदुरालेगी कपिल देवहूतीले वृत्तांत सांगता असता कपिल केदना तो आणि हाव अपरोक्ष ज्ञान पावका म्हणून सांगून तो जीवनातून त्या म्हळ्यारी कर्दम प्रजापती कपिलावतार जाल्ली नंतर आणि हांव अपरोक्ष ज्ञान पावका म्हणून सांगून कपिलालेगी शरण येवन तो अपरोक्ष ज्ञान कशी पावता म्हणून म्हणलेले विशय आम्ही पळयले. आतां कपिलालेगी देवहूती शरण येता. कर्दम प्रजापती कपिलाला शरण येवन तो अपरोक्ष ज्ञान पावलो. आतां देवहूती ती शरण येतरस ती सांगता कसं म्हणून म्हळ्यार तम त्वागताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरो कुटारं जिज्ञासया प्रकृतेः पुरुषस्य नमामि सद्धर्ममिदां वरिष्ठं. म्हळ्यार ती सांगतरस कपिला केदनाय कशी देव कशी म्हणून म्हळ्यार तागेले भृत्य म्हळ्यार भक्त ताका शरण येयलच्यान त्या भृत्यांक गेले एक संसार वृक्ष त्या संसार वृक्षाक हांग सांगला पळय कुठारम. संसार वृक्षाक एक कुडार कोडली म्हणटाचे आमी ताजी रूप म्हळ्यार कातर्स त्या व्हड व्हड वृक्ष कत्तरून घालच्याक कोडली जावका कुडार जावका तशी तूं ह्या संसार वृक्षाचे कुठार म्हणलें. म्हळ्यार आतां आमी अर्थ करून घेवंक हांगा कसं जालें म्हणून संसार वृक्षाक देवूची कातरून घालता जाल्यार मागीर देवाले कसं आमी पळया संसार वृक्ष म्हळ्यार कसं न्ही भवसागर भवसंसार आमी कितली पंत थंय हांगा जन्मा येताची तितली पंत थंय दुख्ख सुख भोगूंक जाता. हें दुख्ख नाका आमकां आनी सुख म्हणून कोण अपेक्षा करता तें सूख खंय मेळचें म्हळ्यार परमात्मा सानिध्यांत मात्र परमात्मा मात्र आनंद स्वरूपी तशें हांव त्या परमात्मा सानिध्य असूचें ते आनंदमय जावन असूचें मोक्ष म्हळ्यार कडेन चमकल्या मात्र दुख्ख ना. तशें हांव त्या वचूंक जाल्यार ह्या संसार वृक्षा दुखून आमी भायर वचूंक जाता. केदना थंय आमी संसार वृक्षांत आसताची ते दोळते नवी नवी आशे म्हळेले वृक्षाचे एक रूप कसले म्हळ्यार वृक्षाचे एक धर्म कसो म्हळ्यार नवी नवी चिगूर येवच्यो. हे चिगूर म्हळ्यार आमगेले आशी हे चिगूर येतर आसता चिगूर व्हड जाता तो वापस गेल्लो जाता ते गेल्लो नासचे तरी वापस नवो चिगूर येता वापस तशीच आमगेले आशी म्हळ्यार ही पल्लव आयल्या बरीची वृक्षाक म्हळ्यार ही चिगूर आशी म्हळ्यार येतर आसता ती आशी व्हड जेवच्या पुरो ती आशी परिपूर्ण जेवच्या पुरो जाल्ले म्हूण ना वापस नवे आशे येता. तशें हांव ताणें म्हणचें संसार वृक्षची नान री चिगूर येवच्या नान वृक्ष मूळ समेत निर्मूल करका जाल्यार कोण करका त्या संसार वृक्षाक कोडली स्वरूप कुडार स्वरूप जावन आशिल्लें परमात्मानाची छिन्न भिन्न करका हे वृक्ष. तशें हांव ती देवहूती कपिला सांगता संसार वृक्षाक कुठार अशी आसूचें तूची सद्धर्म म्हळ्यार कोणाक सद्धर्म आचरण करून देवा पावेत म्हणून सांगून सद्धर्म वेत्त म्हळ्यार धर्म कळलेले जनालां तूं तुगेल्या पशी श्रेश्ठ कोणेय ना तुचे अग्रगण्यो. तशें हांव तुकाची शरणं शरण्यं तुकाच हांव शरण येयला. तशें हांव म्हाका हे जिज्ञासया प्रकृतेः पुरुषस्य म्हाका हे प्रकृती आनी पुरुश हाचे तत्व सांगका म्हूण. तशें जाल्यार हांगा आतां आमकां मना वचका प्रकृती म्हळ्यार कोण
पुरुष म्हळ्यार कोण नवे संशय येता म्हळाल वय नवे प्रकृती पुरुष म्हळ्यार कोण प्रकृती म्हळ्यार माया माया म्हळ्यार ह्या संसार पुरुष म्हळ्यार हांगा जीवात्मो ते जिवात्मा ಒಟ್ಟು परमात्मा असल्या मान जाता आता पुरुष म्हणले कुठले जीवात्मा म्हणून आम्ही लेखल्यार त्या जिवात्माक एक शरीर मेळका जाता ताजे ಒಟ್ಟು परमात्मा सुख जाता खाली जीवात्मो परमात्मा नतील तेन्ना तागेलो ಒಟ್ಟು तो जीवात्मा खंयची अंतरिक्षार आसता केन्ना ताका शरीर मेळटा त्या वेळार ताका परमात्माला संसर्गय जाता तशें जावन प्रकृती आनी पुरुशांगेले जिज्ञासा म्हळ्यार म्हाका तें कसलें म्हूण सांगून कळका म्हूण कित्याक म्हळ्यार प्रकृती कळल्यार मात्र माय म्हळ्यार कसं म्हणलें म्हूण कळल्यार मान न्हय ही वायट माय मस्त असल्या आमी देवाला वचचें जायना म्हणून परित्याग करचें तशी परमात्मा कसं म्हूण कळका जाल्यार हाका जिज्ञासी जावका पुरुष जीवात्म तत्व कळल्यार परमात्मा म्हळ्यार कसलें जीवात्मा आनी परमात्माक भिन्नत कसलें ह्या पुरे कळल्यार मात्र हें अद्वैत सिद्धांतांत कशें म्हळ्यार परमात्मा आनी जीवात्मा एकूच म्हणलेलें दिकून आम्मीची परमात्माला वरीची म्हूण म्हणलें एक आमगेल्या मनांत येता परमात्मा पावका जाल्यार कसलें कश्ट जावका म्हणना कसं एक चंग काम केल्यार जाल्ली मात्र म्हूण सांगून मना येता तशें चावन ते अद्वैत सिद्धांत समनय मायावाद ते मिथ्यावाद म्हणून मध्वाचार्य मुख्य प्राणदेव वायुदेव तन्नी मध्वाचार्य जावन येवन जगत्याक अद्वैत न्हय जीवात्मा विंगडूची परमात्मा विंगडूची म्हूण सांगिल्लें तशें हांगा प्रकृती माया देवाले अर्थ करून घेवका कसलें काय म्हळ्यार ह्या माये बंधना दुखून आमी सोडवान घेवका म्हणून कळची खातीर तशीच जीवात्मा परमात्मा तत्व अर्थ करून घेतल्यार मात्र जीवात्मा विंगड परमात्मा विंगड म्हणून अर्थ करून घेतल्यार मात्र जीवात्माक शरीर मेळचें परमात्मा पावचे खातीर म्हूण सांगून कळटा जाल्यार हांगा पुरुश म्हळ्यार जिवा वट्टोवची परमात्मा म्हळ्यार निचावन हांगा पुरुश म्हळ्यार आमी कसलें का मुख्य वाच्य कोण म्हळ्यार पुरुष शब्दाचें मुख्य वाच्य कोण म्हळ्यार परमात्मा तशी हांगा परमात्मा लोट जीवात्मालेक चिंतन येवूका जाता तशी नारायणो ब्रह्मवायू वींद्रशेषो हरस्तता कामः शक्रो गुरु दक्षो मन्वाद्या भास्करादय सर्वजीवाश्च क्रमशः पुरुषाख्याभिशब्दता म्हण सांगून ते दत्तात्रेय ऋषीन तांगेले एक अवधूत गीता म्हण आसता तातूंत सांगिल्लें म्हळ्यार आमकां देव म्हळ्यार कसलें म्हूण कळका जाल्यार नारायणूची सर्वश्रेष्ठ तागेले नंतर ब्रह्म वायू मागीर गरुडशेष समान मागीर रुद्र मागीर काम मागीर इंद्र मागीर गुरु मागीर दक्ष मनु हेंची आमकां सुलभ रितीन उडगास करच्याक वादिराज स्वामीन आमकां मंगलाष्टक म्हणून दिला तंतुय पळय दिला सुर्वेचे लक्ष्मीर्यस्य परिग्रह कमलभूः सूनुर्गरुत्मनृतः म्हूण सांगून तंतु नारायण तत्व श्रेष्ठ म्हूण सांगला सुर्वे श्लोका मागीर ब्रह्मा वायू गिरीश शेष गरुड देवेंद्र कामौ गुरौ चंद्रार्कौ मनुयमौ म्हूण सांगून सांगला पळय तशी हें आमी कसं म्हणचें देवांगेल तारतम्य ज्ञान म्हणटाची देवाला तारतम्य म्हळ्यार प्रथम जावन परमात्मा मागीर ब्रह्मा वायू तांणी समान मागीर गरुडशेष समान मागीर तांगेल नंतवेरची कक्षेंत रुद्र ताजे नंतवेरची कक्षेंत मन्मंताल नंतर इंद्र मागीर बृहस्पती मागीर दक्ष मागीर मनुल नंतर सूर्य चंद्र अशी पुराय येता तशें जावन मागीर तंतूय आसता कशी म्हळ्यार ब्रह्मा वायू त्या जाली नंतर सरस्वती तशी पुराय सांगून येता तशी हे एक क्रमारी बंधक शक्ती म्हळ्यार पळय आतां पुरुश शब्द म्हळ्यार हान्नी म्हूण लेखल्यार आमी तांगेले माया शक्ती बंधक शक्ती कोण म्हळ्यार तांगेले स्त्रियो तशीची तांकां प्रकृती म्हूण म्हणटाचे तशी ह्या प्रकृती आनी पुरुश म्हळ्यार कसं म्हूण कोण तत्वतः अर्थ करून घेता तांकां मात्र मोक्ष मेळटा म्हूण सांगून अवधूत गीतेन दत्तात्रेय योग म्हणून तांतू भितर दत्तात्रेयान सांगला तशीच हांगा कपिल ऋषी लागीं तांगेले आवसू देवहुती आमकां म्हाका प्रकृती पुरुश ज्ञान कसं म्हूण सांगतवे ते उपदेश करी म्हूण म्हणटना तो कपिल महर्षी जायत म्हूण सांगून आवसूक ते तत्वज्ञान उपदेश करता म्हूण मैत्रेयो विदुरा लागीं सांगतरस हांगा परमात्मू एक परमात्मा भगवान उवाच म्हण दिला हांगा भगवान म्हळ्यार कोण म्हळ्यार कपिल अवतार
कपिल अवतार म्हळ्यार भगवंतालो अवतार म्हळा न्हू तशें जावन न्हू कपिलावतार जावन आशिल्लो परमात्मो देव हुतिल्या सांगता म्हणजे कथेर श्री भगवान उवाच म्हण हांगा दिला तो देव सांगता काय योग आध्यात्मिक पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च म्हळ्यार कपिल अवतारो परमात्मालो तो तागेलो आवसूक उपदेश करता आमगेले देह आसूचे परमात्म म्हणलेले परमात्म तत्वाचे ज्ञान संपादन कोण करता तांकां मात्र तसल सज्जनांक मात्र मोक्ष मेळटा पळय हांगाय म्हणलें परमात्म तत्वाचे ज्ञान कोण संपादन कोरका म्हूण आश करता तांणी सज्जन म्हूण खंडीत इत्याक म्हळ्यार दुश्टांक देव ना देव म्हूण कळलेले जाल्यार जावो देवाल एक थोडें ज्ञान आशिल्लें जाल्यार तांगेल्या आंगांतलो दुश्ट शक्ती पळय नाश जायना आशिल्ले हांगा तशें जावन सज्जनांक ज्ञान संपादन सज्जनान केल्यार सज्जनामान ज्ञान संपादनेचे परमात्म ज्ञान संपादनेची आश जावची तांकां मोक्ष कारण जाता म्हळ्यार खंडीत म्हूण तो सांगता मोक्षान तूं कसल मेळटा पळय मोक्ष म्हळ्यार कसले आमकां जावका हांगा सांगला पळय अत्यंतोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च थंय सकल दुःख कसं आसा ताका आत्यंतीक जावन आशिल्लो परिहार म्हळ्यार आत्यंतीक अत्यंतोपरती म्हळ्यार आत्यंतीक परिहार म्हळ्यार आनी ताजे नंतर दुःख म्हणलेलें ना परिपूर्ण परिहार म्हूण म्हणटाचे तशीच आनी थंय मोक्ष स्थितीन तूं दुःख कशी ना न्हय जाल्यार हांगा आमी सूख म्हूण कसलें म्हणटा पळय आमगेले प्राकृत शरिरान आमी उपभोग करचे ताका सूख म्हणचें निजावन सूख म्हळ्यार तें न्हयचे न्हय म्हणटात न्हय कसलें देह हे हांगा सुख न्हय रे हेंची दुःख म्हूण सांगून एक धरी रे मना तूं सद्गुरूंक गेले ध्यान म्हूण आसा हांगा कसल आमी सूख म्हूण लेखताची सूख न्हय तें दुःख तशीच हरिभजने माडो निरंतर त्या पद्यांत दासान सांगला ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ मधुर विशय सुख कडेयली दुःख अनेक हांगा आमकां कसल सूख म्हूण दिसता विशय सूख कळ्ळें देहाक चर्माक जिब्बेक दोळ्याक कान्नाक पुराय आमकां कसल सूख म्हूण दिसता पळय त्या सूख न्ही जावन अत्यंत दुःख दिवचे कडेर म्हणटना तशें जावन तसल्यार हांगा भवसागरांत संवसारांत जन्म आयिल जनाक दुःख यस सुख यस जाल्यार त्या दुःखाक मोक्षांत तूं आत्यंतीक जावन आशिल्लें परिहार आसा मागीर दुःख म्हणलेलें ना मोक्ष स्थितीन तूं तशीच हांगा आमी कसल सूख म्हूण लेखताची हें बंधक आमकां वापस जन्मा येवचें कारण जाता तशें जावन हें सुखाचे विशय प्राकृत शरिरान आमी कसल सूख भोगताची हें सूख म्हूण लेखताची हें सूख थंय मोक्षांत न्हय थंय मेळचें सूख विंगड म्हूण तशें म्हळ्यार आमी कसल लेखूंक जाता हांगा म्हळ्यार जिवात्मान एक मोक्ष साधन कोरता जाल्यार ताका ज्ञान भक्ती आनी कर्म म्हळ्यार तिनी विचार मात्र सुका परमात्मान कृष्ण परमात्मान गितेन तुवें हेंचें सांगिल्लें ज्ञाना मुखांतर जावं भक्ती मुखांतर जावं कर्मा मुखांतर जावं म्हाका पाव येता त्या कशी योग रुपार केल्यार कर्माचे कर्म योग म्हूण सांगता जाल्यार कर्म निश्काम जावका तशी भक्ती योग म्हूण जाल्यार तो भक्तू निश्कामी जावका तशीच ज्ञानयोग म्हणका जाल्यार त्या कर्मान भक्तीन निश्काम जावन कोण भक्ती करता निश्काम कर्म कोण करता तांकां आपापी परमात्मा ज्ञान येता पळय आशी दवरून कर्म करचें दुख्खा कारण जाता कसल की आमकां 4 जणांन होगळ सुका म्हण आमी कसल की कर्म केल्यार ताका होगळसी न्ही त्या वेळार दुख्ख जाता तेची हांव म्हाका हे प्रगोतना उदयवाणी रे हांव वाजूच आशिल्लें तांत भितर एक फेसबुकाचे कसो की एक विशय येयले एक विचारवादी म्हळ्यार तांत एक अंकण आसता कळ्ळें आत्ताचे एक विशयाचे वयरी प्रचलित विशयाचे वयरी उदयवाणी की विजयवाणी म्हणून उड गजायना म्हाका हांव वाजिल्लें आत्ताचे युवजन तांकां एक नवो रोग शूर जाल्ला म्हूण दिलें तांणी कळ्ळें गिळू रोग ताजे निमती तांणी डिप्रेशना वताचे कसल तें म्हणून पळया म्हूण हांव वाजिल्लें तें लेखन तांत भितर आशिल्लें फेसबुकांत फोटो तांगेले फोटो सेल्फी फोटो आनी काणू सेल्फी म्हूण न्ही फोटोज काडचे काही आनी फेसबुकाक घालचे काही लायक्स येता कमेंट्स येता कळ्ळें ते चट जाता काही कडेरी
मागीर सगळो दीस विंगड विंगड फोटोस न्ही घालचे आनी पळोवचके खंयी एक दीस लायक्स उण येयली म्हूण जाल्यार ते दीस तांकां भारी चिंत जितकी वापस हेर दीस खंयचे फोटो घालताचे तांतूय लायक्स उण येयले जाल्यार मागीर एक नमने डिप्रेशन सुरू जाता तांकां तांणी ते फेसबुकान लायक्साकच डिपेंड जावन आसून तांगेले कितली कितें तांगे लायफ पाड करून घेतला डिप्रेशना वचून म्हूण म्हणलेले विशय येयले तशें म्हाका हांगा हे विशय सांगतना कसले एक बंधक जाता ते कर्म आसक्तीर केल्यार तशेंच आमी कसले कर्म करतना आमकां व्हगळ सुका आमी श्रेश्ठ म्हणून घेवका म्हणलेल्या रितीर आमी ते कर्म केले म्हूण जाल्यार खंयी आमकां त्या कर्मा विशया कोणेंय कसले आमकां व्हगळसीनी करनी म्हूण जाल्यार ते एक नमने होड कसं की बेजार जावचे इतक काम आशिल्ले देखून काम्यक म्हळ्यार आशी आसक्ती आशिल्ली देखून न्हय हांव कसले की करता परमात्माक प्रित्यर्थ जावन करता म्हाका परमात्मान प्रेरण दिला ताण दिल्लें तशें हांव करता ताण सांगिल्लें तशें हांव चलता हाजे पयशे वयरचें कसलें ना हांव कसलें केलां त्या परमात्माकच हांव अर्पण करता जाल्लें तांचे भितर कितली की चूक आमगेले निमती जेवच्या पुरो त्या चुकी निमती आमकां पाप मेळचें म्हूण जाल्यार केन्ना आमी हें सर्व परमात्माक अर्पण केल्ली पळय खंयचे होगळसूचेय आमी परमात्माक अर्पण केल्ले पळय अपेक्षा ना नशी तेदना कसले आमगेली चुकी जाल्लेली ते परमात्मा माफी करता केन्ना आमी कोणें आमकां होगळ चुका म्हूण सांगून कर्म करताची तेदना ते चुकीकय आमी बाध्यस्त जाताची ताचे खातीर निश्काम कर्म आनी भक्ती म्हूण म्हणलेले विशय गीतेन तूं परमात्मा सांगता भक्त म्हणलेलो कसलो सुका तो निर्मम निरहंकार समदुख्ख सुख म्हळ्यार सुख दुख्खान तूं समान जावन आसूचे अद्वेश्टा कोणाकय द्वेश करना अशें रावचें अद्वेश्टा मागीर मैत्रः करुण एवच पुराय जनाल सर्वभूतानां मैत्री सर्वभूतानां अद्वेष्टा ताका सर्व जिवा वैर द्वेशश्च नज सर्व जिवा वैर ताका प्रीत्य सुका तशी करुण सुका असल पुरे मस्त सांगता पळय परमात्मा कितले कश्ट आसा पळया निर्मम निरहंकार जावच्या कितले कश्ट आसा म्हणटा आमी केद्दे व्हडले भक्त आमी आतां लेखताची आमी उपास करताची आमी व्रत करताची आमी इतली व्रत केल्ले इतली वर्स दुखून सकड आमी दावाल करता रसाची एकादशी उपास करताचे आमी प्रत्येक करताचे म्हूण कोण आमी लेखताचे आमी केलां आमी केलां आमी केलां म्हूण आमी देवाक मस्त प्रितीचे म्हूण लेखता जाल्यार देवान तागेली प्रिती कोणाला वयर आसा म्हूण सांगला पळय अद्वेश्टा एक गूण उडगास केल्यार पुरो तुका कोणाले वयर द्वेश ना हांवें आमकां आमी प्रश्न करून घेवका आसा म्हणजे तूं देवाल प्रितीत न्ही तूं कोणाले वयर द्वेश ना म्हूण तो ते हृदयांत आशिल्लो परमात्मा आपण सांगता म्हूण जाल्यार देव तुका मस्त प्रिती करता तशीच सर्व जनाल वयर तुका करूण आसवें आपण सांग प्रती एक विशय परमात्मान कशें सुका म्हूण सांगला तें आमी करतावे म्हूण आमी आमकांच आमगेले आत्मसाक्षीक परमात्माक आपण घेवन सांगच्या जावका तशें जाल्यार मात्र आमी परमात्माला प्रितीचे म्हूण लेखुका तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार प्राकृत शरिरान उपयोग करचे अनुभव करचे सुखय मोक्षांतू ना दुःखय मोक्षांतू ना म्हूण सांगला तशें जावन मोक्षांत असल्या कसलस म्हूण म्हणल्यार कोण ते ज्ञान भक्ती योग म्हणलेले उपायान परमात्माक पावच्याक प्रयत्न करताच की तांकां मोक्ष म्हणलेले खंडीत मेळटा ताजे निमती तांकां आत्मसाक्षात्कार जाता म्हळ्यार सुख दुःख म्हळ्यार कसं न्ही त्या मोक्षांत सुख दुःख म्हणलेलें ना म्हूण सांगून सांगला पळय तशें जावन ते कपिल देव हांव सुख देवहूतीक त्या सुख दुःखा बगीक प्रकृती पुरुषाल बगीक कसल सकट सांगता म्हूण आमी पळोवया हांगा सुख शरीर भोग्यं तु दुःखं सर्वं तथैव च मुक्तौ विलयमायाति नित्यानंदस्तु भुज्यते म्हळ्यार देहांत नियामक जावन राबिल परमात्माच पळय म्हळ्यार नियामक जावन राबचे म्हळ्यार आमगेले देहांत कसल आमी करताचे हाका पुरे नियमन करतलो परमात्माची आमी लेखचे आमी करताचे म्हणून आमी चांग करता जाल्यार आमी शिपारस सांगताची ओ आमी हें चांग केलें तें चांग केलें ताका कारण परमात्मा म्हळ्यार विसरताची आतां हें सांगले कुडले केलो जन अभ्यास आसा वायट करचे आनी तें करचें कारण परमात्मा म्हणून ना आचार्य मध्व आमकां कसल सांगताचें म्हणून जिवात्मान ते शरिरा निमती करचें चांग कर्म पुरे परमात्मान प्रेरण करून केलेलें जाल्यार ते जिवात्मान ते शरिरा दुखून करचें वायट कर्म कसल आसा ते तागेले
प्रारब्ध कर्माच्या प्रभावानं म्हूण सांगून म्हणटना आमी वायट केलेल्या काही परमात्मा कारण म्हूण परमात्मा बाध्यस्त करू जायना. वायट कर्म जेवचे आमगेल पापा निमती, प्रारब्ध कर्मा निमती, प्रारब्ध फला निमती. जाल्यार चांग कर्म जेवचे परमात्माला प्रेरणेची इतली आमी उडगास दवरका. त्या दना तशें चाव न्हू रात्री न्हिदतना आमी देवाले मागू काके. आचार्य मध्व सांगताचे कसले म्हूण म्हळ्यार देवा आयच्या दिसा मेगेल निमती मस्त चूकी चल्ला आ कोरका म्हूण लेखना नतले रे मेगेल निमती मस्त चूकी जावन गेला. आज कसल सकಡೆ चूकी जाला त्या चुकीक पूरे त्या अपराधा पूरे तूं क्षम करका आनी फायच्या दिसा मेगेल निमती चूकी जायना नशी पळोवका. मनुष्य शरीर घेवन येयले नंतर चूकी जायना नशी काही रब्बना ताजे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार आज केल्लेली चुकी पाय उणी जावं, पाय केल्लेली चुकी पर उणी जावं अशी देवाला नित्य मागता मागता तूं चुकी उणी जे तर चुका आमगेली म्हूण म्हणलेले. आनी आमी केल्लेले सर्व कर्म परमात्माक चांग कर्म कसले केल्ला जाल्ला रे आयच्या दिसा केल्ला वे ना वे आमकां गोतना वय वे तशें कसले चांग कर्म जाल्ला जाल्यार ते तूं म्हाका प्रेरण दिलें परमात्मा तुका अर्पण करता आनी मेगेल निमती जाल्यार सर्व पाप नाश करे आयच्या दिसाचे आनी पाय त्या पाप कर्म मस्त करना नशी जेव्हा पाप कर्म करना नशी आमगेल वेर तुगेलो अनुग्रह दवरी म्हूण मागून न्हिदोका म्हूण तशें चाव न्हू हांगा आमगेल देहांतू नियामक जावन असोच परमात्मो हेंची आध्यात्मिक योग म्हूण म्हणटाचे. म्हळ्यार आमी प्राकृत शरिरान अनुभव करचे कसल सुख पळय जेव्हा कसल दुःख पळय मोक्षांतू तें ना थंय एक सुख नित्य जावन असोचें सुख तें सुख कसलें म्हळ्यार स्वरूपानंद म्हूण म्हणटाचे. म्हळ्यार परमात्माले एक स्वरूप कशें आसा म्हूण कळून न्हू त्या स्वरुपान तूं आनंद मेळचे. जेवो परमात्मा म्हळ्यार खंय ना तो आमगेल्या आत्मान तूं आस म्हूण ताका पळोवच्या जेवचें आमकां त्या स्वरुपानंद मेळचें म्हूण सांगून म्हणीत. तशी आतां तसलें एक स्वरुपानंद म्हूण मेळच्याक मोक्ष म्हूण मेळच्याक कसल जावका जाता पळय हांगा कपिल ऋषी सांगता आवसूक मनोनिग्रहाची परमात्माले परोक्ष ज्ञानाक आवश्यक जावन आस. तशें जावन मनोनिग्रह कोरका जाल्यार सुरवेक वैराग्य मेळका आमकां या पळय एका दुखून एकाक कनेक्शन आसा म्हूण कळटा पळय. आमी मन निग्रह करता ध्यान योग भगवद्गीतेत वाजिला रे हे मन निग्रह करचें म्हळ्यार कसं न्ही वैराग्य म्हळ्यार कसं न्ही भक्ती ज्ञान म्हळ्यार कसं न्ही हें पुरें आमकां ध्यान योगांत मेळटा. वाजून पळयाचे भगवद्गीतेचे संचोध्याय तशीच हांगा हेंची कपिल ऋषी त्या ध्यान योगांत कसं सांगला पळय तेच परमात्मा हांगा आवसुले सांगता रस मनोनिग्रहशील जना मात्र परमात्माले अपरोक्ष ज्ञान मेळटा. ते मनोनिग्रह मेळका जाल्यार वैराग्य जावका जाल्यार परमात्माले ध्यान कोरका ते ध्यान सिद्धी जावका जाल्यार वैराग्य म्हळ्यार आसूका. त्या वैराग्या निमती जावनूची भक्ती ज्ञानपूर्वक ध्यान केल्यार मात्र ते ध्यान योग म्हूण मेळटा. ते कोण ध्यान योगी जाता ताका परमात्माले अनुग्रह मेळटा. तशें जावन तागे लागीं परमात्मान आच्छादिका म्हळ्यार परमात्मान माये घालिली तशी पांगुरलेली म्हूण म्हणटाचे. आच्छादिका म्हळ्यार आमकां पांगून सोडचें कळ्ळें खंयचें मायेचें आवरण पांगुरचें म्हळ्यार कसं न्ही आवरण ह्या मायेचें आवरण म्हणलेलें प्रकृती दूर जाता. ताजे निमती आमकां अपरोक्ष ज्ञान मेळटा म्हळ्यार हाजे अर्थ कसले म्हळ्यार कोण ध्यान योगी जाता तागेलो मनोनिग्रह कोरून देवाल वयर परमभक्ती दवरून ज्ञानपूर्वक वैराग्य हाडून ध्यानांत परमात्माल ध्यानांत मन निग्रह करून योगी म्हणून घेता पळय तसल्याक परमात्माले अनुग्रहान हे माया म्हळ्यार मायेंत कसं आसा प्रकृती प्राकृतांत कसं आसा म्हळ्यार काम क्रोध असल एक रज आनी तमो गूण आमकां बाध दिता हें पुरें दूर जाता. तसल मनशाक मात्र तसल एक ज्ञानीक मात्र अपरोक्ष ज्ञान मेळटा म्हणून कपिल तागेल्या अम्माक उपदेश करता. त्या उपदेश कशी करता कसल करता म्हूण म्हणलेलें फायच्या दिसाचे भागवतांत पळया. आयच्या दिसांत कपिलान देवहुतीक कसल सांगलें म्हूण म्हणलेलें परमात्मान मेगेल तोंडा दुखून सांगयलें की ते हांव परमात्माला निगुरूंगेल चरणा रविंदाक समर्पण करता.
नाहम करता हरिही करता मिगेल निमते कसले जाऊचे ना हंगा परमात्माल प्रेरणेनची ताण मिगेल करीन कसं सांगायला मिगल मनांतो ताण याविषयी कितले अर्थ करून दिला तिथले मांद्रा वांग सांगू येतं तशान सांगील तसल कसल चांग विषयू तो परमात्माला प्रेरणेनं मिगल तोंडात कोण येईल तक्काच्या समर्पण करता. श्री हरिगुरुचरणारविंदार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. श्रीकृष्णार्पणमस्तु.